बांधकाम कामगार संयुक्त कृती समितीच्या गांधीच्या मन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। जालन्यात विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांनी गांधीच्या मन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। जिल्हा बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी बांधकाम कामगार संघटना कृती समिती निमंत्रक जुनैद मिर्झा, गोविंद आरदाड, अनिल कोलते, रफिक सय्यद, महेश तौर, रेखा तौर तसेच मोठ्या संख्येने बांधकाम कामगार या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ऑनलाईन MBOCW ही खुली वेबसाईट नियमित सुरू करून खाजगी कंपनीला बांधकाम कामगार मंडळाने दिलेली कामं बंद करण्याची मागणी बांधकाम कामगारांनी केली आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतोय। या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो। मात्र शासनाने एका खाजगी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी सर्व कामं आता खाजगी कंपनीच्या माध्यमातून होत आहेत। त्यामुळे कामगारांचे नोंदणी करण्याचे अधिकार रद्द झाले आहेत। त्यामुळे सदर कंपनीला दिलेले कॉन्ट्रॅक्ट रद्द करून दिलेली कामं बंद करण्याची मागणी बांधकाम कामगारांनी केली आहे। याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 16 सोमवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना शहरातील गांधीच्या मन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विविध कामगार संघटनांनी एकत्र येऊन मोर्चा काढत आपला निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले। गांधीच्या मन येथून या मोर्चास सुरुवात करण्यात आली असून शनी मंदिर, उड्डाणपूल, नूतन वसाहत, अंबड चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा धडकला। यावेळी कामगारांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या। मोर्चामध्ये महिला कामगारांचीही उल्लेखनीय उपस्थिती होती। आमचं आंदोलन आज गांधी समाज जालना येथे आयोजित करण्यात आलेले कामगारांच्या विषयी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे ज्या नोंदणीकृत बांधकामगार आहेत त्यांना विविध योजनेचा लाभ देण्यात येतो। त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ऑनलाईन प्रणाली अर्ज करत होते, परंतु जे सध्याचे जे शासन आहे त्यांनी कामगारांची नोंदणी करण्याचे अधिकार रद्द करून एका खाजगी कंपन्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन कामगारांचे जे स्वतःचे अधिकार होते ते रद्द केले। यासाठी पूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून कामगार या ठिकाणी जमा झालेले आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे हे धडक मोर्चा निघणार आहे। माझं नाव जुनैद मिर्झा, जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटना कृती समिती निमंत्रक। आमचं आंदोलन बांधकाम कामगार मंडळाने जी खुली साईट बंद केलेली आहे ती साईट कंपनीला एका प्रायव्हेट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट म्हणून दिलेली आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की मंडळाची खुली साईट ती ओपन करा आणि जे कंपनीला काम दिलेलं आहे ते काम बंद करा, अशी आमची सर्वात मोठी मागणी आहे। आंदोलन आम्ही सध्या सरकारने केलेलं जे कॉन्ट्रॅक्ट नियोजन दिलेलं आहे बांधकामाचं खुली साईटचं ओपन ऑनलाईन करा, बांधकाम कामगारांचे अर्ज ओपन करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे। तर माझं म्हणणं आहे की जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 348 तालुके आहे, त्या 348 तालुक्यापैकी फक्त 148 तालुक्याला WFC म्हणून त्यांनी ऑफिस नियोजन केलेलं आहे। की माझं म्हणणं असं एवढंच आहे की आमच्या कृती समितीचं एवढं म्हणणं आहे की हे जोपर्यंत 348 तालुक्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत 148 तालुक्यात त्यांनी जे बंधन ठेवलेले आहे की त्यांना ओपन करू द्या म्हणून, अशी आमची सर्वात मोठी मागणी आहे। आंदोलन कलेक्टर ऑफिसला जाणार आहे। हा, तर आमचं आंदोलन असं आहे की आमच्या सगळ्या संघटना, जिल्ह्यातल्या जेवढ्या संघटना, छोट्या मोठ्या संघटना सर्व एकत्र येऊन कृती समिती निमंत्रण केली आहे। एक कृती समिती निर्माण करून आमचा आज धडक मोर्चा हा कलेक्टर ऑफिस असणार आहे। कलेक्टर ऑफिस मार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत व तसेच मुख्यमंत्र्यांमार्फत आज चालू असलेले हिवाळी अधिवेशन सगळ्यात मोठा मुद्दा मानणार आहे। तसेच आमचे संघटना, राज्य लेवलच्या संघटना ही आज हिवाळी अध्यक्ष नागपूर येथे आज मोर्चा काढणार आहे। अनिल कोलते पाटील, कृती समिती जालना।